सृष्टीने पदवीपूर्ण ग्राफिक डिझाईन्सचा प्रोजेक्ट घेतला होता। त्या दिवशी ती शनिवार पेठेत गेली आणि भटक्या कुत्र्याने तिच्या पायाचा चावा घेतला। रात्री आम्ही खासगी रुग्णालयातून व्हेंटिलेटरवर लावूनच सृष्टीला CPR मध्ये दाखल केले। त्यातून पुढे 4 ते 5 तास झाले आणि तिचा मृत्यू झाला। पाहिलेले आणि अनुभवलेले ते तास खूपच वेदनादायी होते। मरणाच्या खोलीत तिला बंद केल्याचं वाटत होतं, मात्र तिथे त्या उपचार पद्धतीला पर्याय नव्हता। CPR मधील कैद्याच्या वॉर्डच्या खाली असलेल्या खोलीत तिचा जीव गेला। मृतदेह घरी न आणता थेट स्मशानभूमीत न्यावा लागला। या कुत्र्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल अशी तीव्र भावना सृष्टीचे नातेवाईक मित्रमंडळींकडून इथे व्यक्त झाल्या। सोशल मीडियावर सुद्धा नाराजीच्या भावना व्यक्त झाल्या। एक हसत खेळत चौकोनी कुटुंब नागाळा पार्क परिसरात राहत होतं। 2 मुली, वडील, इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर, आई, गृहिणी, सर्व काही आनंदी चाललं होतं। सृष्टीने पदवी पूर्ण करून ग्राफिक डिझाईन्सचा प्रोजेक्ट घेतला होता। त्या दिवशी ती शनिवार पेठेत गेली आणि भटक्या कुत्र्याने तिच्या पायाचा चावा घेतला। तिच्यावर CPR मध्ये तातडीचे उपचार सुरू झाले। पुढे तिचे नियमित आयुष्य सुरू झाले। ती वेळेवर रेबीज प्रतिबंधक लस सुद्धा घेत होती। मात्र शनिवारी ताप आला, पाय लुळे पडले आणि तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं। पाहता पाहता तिला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले आणि रेबीज निष्पन्न होताच तिला CPR मध्ये हलवावे लागले। नातेवाईकांकडून CPR मध्ये सायंकाळी 7:30च्या सुमारास चौकशी सुरू झाली। तिला आणून कुठे ठेवायचे, इथेपासून ते उपचार काय असणार इथपर्यंतची माहिती घेतली जात होती। रेबीज झालेल्या रुग्णाला खासगी रुग्णालयात ठेवत नाहीत म्हणून CPR मध्ये दाखल करावेच लागले। रात्री 11च्या सुमारास व्हेंटिलेटरवर लावलेल्या स्थितीत रुग्णवाहिका CPR मध्ये थांबली होती। PPE किट घालूनच सर्व उपचार करावे लागतात। त्यानुसार तिला संबंधित खोलीत ठेवले आणि बाहेरून कुलूप घातले। नातेवाईक बाहेर होते। रात्री उशिरा तिची प्राणज्योत मालवली। आज दिनांक 5 रोजी सकाळी पंचगंगा स्मशानभूमीत तिचे रक्षा विसर्जन आहे। संसर्ग नको म्हणून कुटुंबियांनाही प्रतिबंधात्मक लस घ्यावी लागली। जिद्दी आणि भविष्यात उज्ज्वल करिअरची संधी सृष्टीला मिळाली होती। प्रोजेक्ट हाती होते। भविष्यात मोठे होण्याचे तिचे स्वप्न आता कवेत येत होते। तिला जेव्हा खासगी रुग्णालयात नेले जात होते तेव्हा ती तिच्या बाबांना मी परत येणार आहे असे म्हणाली होती। मात्र काळाला हे पाहवलं नाही। तिच्या उज्ज्वल करिअरच्या स्वप्नासह ती आता कायमचीच निघून गेली। रेबीज झालेल्या रुग्णांकडून तो इतरांना होऊ नये म्हणून स्वतंत्र खोलीत ठेवावे लागते। तिची लाळ किंवा रक्त इतरांना लागल्यास त्याचा धोका इतरांना होऊ शकतो, म्हणून स्वतंत्र खोलीत ठेवावे लागले। जगभरातील अभ्यासानुसार 99.09% अशा व्यक्ती जिवंत राहत नाहीत। त्यामुळे पाळीव कुत्रा असणाऱ्यांनी स्वतःला आणि त्यालाही लसीकरण करावे। 3 फेब्रुवारीला ज्यांना कुत्र्याने चावा घेतला त्यांनी ही प्रकृती डॉक्टरांना दाखवावी।